वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आणि त्याच्या प्रॉपर्टीज इथपर्यंतचा भाग आपण पाहिलेला होता आणि त्याच्या अलीकडे आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, त्याच्याशी रिलेटेड काही प्रॉपर्टीज, थेरम, कन्वर्स, खूप महत्त्वाचा भाग होता तो व्हिडिओ जो आहे तो शेवटचे जे 2 व्हिडिओ आहेत ते पुन्हा पुन्हा पहा. मॅक्सिमम मोस्ट ऑफ द टाइम्स पाहून घ्या. ओके, आज आपण एक्सरसाइज 3.4 स्टार्ट करतोय. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वापरायला प्रॅक्टिस असावी लागते बरं का. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम प्रॅक्टिस झाली की तुम्हाला तो वापरता येतो. बघा काय दिलाय क्वेश्चन. इन अ सर्कल विथ सेंटर ओ, इन अ सर्कल विथ सेंटर ओ, लेंथ ऑफ कॉर्ड AB, लेंथ ऑफ कॉर्ड AB, लेंथ ऑफ कॉर्ड AB इज इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे कॉर्ड AB ची लेंथ ही रेडियस ऑफ द सर्कल एवढी आहे. कॉर्ड AB ची लेंथ काय, रेडियस. फाइंड द मेजर ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. आणि तुम्हाला हे 4 टर्म्स विचारलेत. अँगल AOB चं मेजर काय, अँगल ACB चं मेजर काय, आर्क AB, आर्क ACB, असे 4 प्रश्न तुम्हाला त्यांनी विचारले. ठीक आहे, त्यातला मेन पार्ट आहे तो आधी मी तुम्हाला सांगून घेतो. कॉर्ड AB ची लेंथ रेडियस एवढी आहे, म्हणजे OA OB या दोन्ही सर्कलच्या रेडियस आणि AB हे जर तिन्ही कॉन्ग्रुएंट झाले तर तो ट्रायंगल काय होतो सांगा, हा इक्विलॅटरल ट्रायंगल होतो. आणि इक्विलॅटरल ट्रायंगलचा प्रत्येक अँगल काय असतो, 60 डिग्री. अर्थात हेही 60 आहे, पण मला आता जेवढे गरजेचं आहे तेवढं मी तुम्हाला अँगल दाखवलाय. ह्याच्यावरून तुम्हाला सगळ्या गोष्टी आता ज्या आहेत ते मिळत जातात. लक्षात आलं. बघा कसं लिहायचं. फर्स्ट क्वेश्चन. इन सर्कल विथ सेंटर O, इन सर्कल विथ सेंटर O, लेंथ AB म्हणजेच कॉर्ड AB ची लेंथ इक्वल्स लेंथ OA इक्वल्स लेंथ OB गिवन. कारण त्यांनी सांगितलं कॉर्डची लेंथ रेडियस एवढी आहे, म्हणजे AB ची लेंथ OA आणि OB एवढी आहे. Therefore, triangle OAB is an equilateral triangle. Therefore, measure angle AOB, measure angle AOB equals 60 degree. हे झालं तुमच्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. आता मला अँगल ACB चं म्हणजे याचं मेजर पाहिजे. अँगल ACB पहिल्यांदा सांगा मला, अँगल AOB हा सेंट्रल अँगल आहे. मग सेंट्रल अँगलचं मेजर जेवढं असतं तेवढंच त्या करस्पॉन्डिंग आर्कचं पण मेजर असतं की नाही. मग पुढं therefore measure of arc AB equals 60 degree. ह्याचं तुम्हाला मेजर मिळालं. आर्क AB सेंट्रल अँगल जेवढा असेल तेवढा. आता आपल्याला ACB चं मेजर पाहिजे. फिगर मध्ये बघा. मेजर अँगल ACB इक्वल्स हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AB. मी म्हणलं तुम्हाला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वापरायला प्रॅक्टिस असावी लागते. काय माहिती, आपण थेरम जेव्हा पाहतो किंवा पहिल्यांदा बघा हे असं पाहतो बघा की अँगल ABC चं मेजर हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AXC आहे. हे असं एवढंच, पण असं कॉम्प्लिकेटेड फिगर मध्ये पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. अँगल ACB चं मेजर हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AB इतका आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. मग आता मला सांगा, हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AB किती आहे बघा इथे वरती बघा. मेजर ऑफ आर्क AB 60 डिग्री, म्हणजेच फायनल आन्सर आलं मेजर अँगल ACB इक्वल्स 30 डिग्री. हे झालं या तिसऱ्या प्रश्नाचा आन्सर. आता फोर्थ क्वेश्चन. आर्क ACB, आर्क ACB इथे आहे बघा. मेजर ऑफ आर्क AB प्लस फिगर मध्ये बघा मेजर ऑफ आर्क ACB, मेजर ऑफ आर्क AB प्लस मेजर ऑफ आर्क ACB सगळं म्हणून कंप्लीट सर्कल झालं का बघा, इक्वल्स 360 डिग्री. मग आर्क AB चं मेजर आपल्याला माहिती आहे 60 डिग्री. इथे बघा आर्क AB 60 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क ACB इक्वल्स 360 डिग्री ॲज इट इज. 60 ट्रान्सफर करा. therefore measure of arc ACB equals 300 degree. हे झालं तुमचं फोर्थ क्वेश्चनचं. ओके,
Second question. In the figure, quadrilateral PQRS is cyclic. Quadrilateral PQRS is cyclic. PQ congruent RQ, PQ congruent RQ, PQ आणि QR तुम्हाला congruent दिलेले. Measure angle PSR equals 110. PSR चं measure 110 दिले तुम्हाला आणि हे चार गोष्टी तुम्हाला विचारल्या. Angle PQR विचारला आहे. Angle PQR म्हणजे इथे आहे बघा. आर्क PQR चं मेजर विचारले वगैरे. बघा एक सुरुवात झाली की तुम्हाला सगळ्या गोष्टी कळायला लागतात. स्टेप 1 बाय 1 आपण बघूया. सेकंड क्वेश्चन. Quadrilateral PQRS is cyclic. Given. Quadrilateral PQRS is cyclic. त्यामध्ये अपोजिट एंगल्स जे असतात यांची टोटल काय असते 180 डिग्री असते. देयरफॉर मेजर एंगल PSR प्लस मेजर एंगल PQR इक्वल्स 180 डिग्री. रिझन द्यायचं त्याला अपोजिट एंगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. अपोजिट एंगल्स किंवा अधिक स्टेटमेंट द्यायचं opposite angles of cyclic quadrilateral are supplementary, therefore मग हे स्टेटमेंट. ओके, रिझन एवढं मोठं द्यावं लागत नाही. मग आता सांगा PSR चं मेजर किती आहे 110. therefore 110 प्लस मेजर एंगल PQR as it is equal to 180. 110 ट्रान्सफर करा मायनस करा. therefore मेजर एंगल PQR equals 70 डिग्री. हे बघा हा अँगल तुम्हाला काय मिळाला आता 70 डिग्री मिळाला. म्हणजे पहिल्या क्वेश्चनचा आन्सर झाला. आता आर्क PQR म्हणजे बघा आर्क PQR चं मेजर पाहिजे. आर्क PQR चं मेजर पाहिजे. तर इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वरून तुम्हाला मिळू शकते. बघ एखादी लाईन काय ठेवायची मेजर अँगल. हा हे एका क्वेश्चनचा आन्सर आहे. लगेच असं पेन्सिलने त्याला बॉक्स करायचं. बघा मेजर अँगल PSR इक्वल्स फिगर मध्ये लक्ष द्या. मी म्हणलं ना इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वापरता आला पाहिजे. Measure angle PSR equals half of measure of arc PQR. Reason or IBE. Inscribed angle theorem. INSCRIBE. Inscribed angle theorem असं त्याला रिझन द्यायचं. बहुतेक मागच्या क्वेश्चन मध्ये माझ्याकडनं रिझन द्यायचं राहिला हा वापरल्यानंतर. ठीक आहे. चला PSR चं मेजर बघा 110 इक्वल्स हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क PQR as it is. हाफ ट्रान्सफर फक्त साइड मी चेंज करणार आहे. therefore मेजर ऑफ आर्क PQR इक्वल्स हे 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर आलं 220 डिग्री. हे तुमचं सेकंड क्वेश्चनचा आन्सर आहे. आर्क PQR चं मेजर मिळालं. आता आर्क QR म्हणजे इथे बघा इथे. यासाठी तुम्हाला हा अँगल मिळणं गरजेचं आहे. इन ट्रायंगल PQR सेगमेंट PQ कॉन्ग्रुएंट सेगमेंट RQ. सेगमेंट PQ कॉन्ग्रुएंट सेगमेंट RQ त्याला आपण काय म्हणूया गिवन. therefore triangle PQR is an isosceles triangle. मग त्याचे बेस अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील. त्याचे बेस अँगल्स हा अँगल त्याला आपण तात्पुरतं x म्हणूया. ठीक आहे. लेट मेजर अँगल QPR फिगर मध्ये बघा QPR इक्वल्स मेजर अँगल QRP इक्वल्स x डिग्री. आता या तिघांची टोटल आपण काय दाखवणार आहोत 180 डिग्री दाखवणार आहोत. ठीक आहे. तर ओके आता या ट्रायंगल मध्ये तिघांची टोटल आपण 180 दाखवणार आहोत. इन ट्रायंगल PQR कॉमा मेजर अँगल QPR प्लस फिगर मध्ये बघा मेजर अँगल QRP
मेजर अँगल QRP प्लस मेजर अँगल PQR इक्वल्स 180 डिग्री. आता याचं मेजर x, याचं पण मेजर x आणि त्या PQR चं मेजर 70 डिग्री मगाशी आपल्याला मिळालेलं होतं. 70 is equal to 180 as it is. Therefore x plus x twice x is equal to 70 ट्रान्सफर झाले 110 शिल्लक राहिले. पूर्ण डिवाइड केल्यानंतर x is equal to 55 मिळाले. x म्हणजे हा अँगल दोन्ही आहे, तर त्याचं मेजर तुम्हाला काय मिळालं 55 मिळाले. बघा हा अँगल तुम्हाला 55, हा पण 55. Therefore मेजर अँगल QPR इक्वल्स 55. आपल्याला पाहिजे आर्क QR चं मेजर पाहिजे. मग QR कडे लक्ष द्या आणि त्यापासून इथं गेलेला अँगल कडे लक्ष द्या. Therefore पुढचे स्टेप मेजर अँगल QPR इक्वल्स हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क QR. रिझन द्यायचं इन्स्क्राइब अँगल थेरम. रिझन द्यायचं इन्स्क्राइब अँगल थेरम. अँगल QPR चं मेजर इथे आहे बघा वरती 55 इक्वल्स हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क QR. हाफ ट्रान्सफर करा आणि साइड मी चेंज करतोय. मेजर ऑफ आर्क QR इक्वल्स 110 डिग्री. मेजर ऑफ आर्क QR इक्वल्स 110. हे झालं तिसऱ्या क्वेश्चनचं आन्सर. आता पुढे आपल्याला पाहिजे अँगल PRQ पाहिजे. अँगल PRQ ह्याचं मेजर तुम्हाला मगाशीच मिळालंय 55 डिग्री. मग खाली मेजर अँगल PRQ इक्वल्स x इक्वल्स 55 डिग्री. अँगल PRQ हा चौथा अँगल तुम्हाला मिळाला. असे तुमचे चारही आन्सर्स त्याच्यामध्ये मिळून जातात. ओके, नाव थर्ड क्वेश्चन बघूया आपण. काय दिलं बघा, क्वाड्रिलॅटरल MRPN इज सायक्लिक. अँगल R चं मेजर दिले 5x - 13 आणि अँगल N चं मेजर दिले 4x + 4. फाइंड द मेजर ऑफ अँगल R आणि N असं विचारलं. ठीक आहे, सोपा क्वेश्चन आहे बघा. थर्ड क्वाड्रिलॅटरल MRPN इज सायक्लिक गिवन. दोन अँगल्स दिले त्याचे मेजर घेऊन घ्या आपण. सांगा अँगल R चं मेजर दिले तुम्हाला 5x - 13 आणि अँगल N चं पण मेजर दिले आपल्याला. अँगल N 4x + 4 असे तुम्हाला दोघांचे मेजर दिले. मग ही लाईन द्यायची ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक quadrilateral are supplementary. स्पेलिंग पूर्ण लिहा SUPPLEMENTARY. Opposite angles of cyclic quadrilateral are supplementary. Therefore हा R आणि हा N यांची टोटल काय असली पाहिजे 180 असली पाहिजे. मेजर अँगल R प्लस मेजर अँगल N यांची टोटल काय असणार आहे 180 डिग्री. R चं मेजर काय बघा 5x - 13. N चं मेजर काय बघा 4x + 4 इक्वल्स 180 डिग्री. आता 5x + 4x म्हणजे 9x. -13 + 4 म्हणजे -9 इज इक्वल टू 180 डिग्री. पहले 9 ट्रांसफर. therefore 9x इक्वल्स 189 आणि आता 9 ने डिवाइड करा. x इक्वल्स 9 2 जा 18 9 1 जा 9. तुम्हाला x इक्वल्स 21 मिळालं. मग त्यातल्या कोणत्या तरी एका अँगलचं मेजर आपण पहिल्यांदा मिळवून घेऊया. हे घेऊया आपण पहिल्यांदा. नेक्स्ट मेजर फॉर मेजर अँगल n इक्वल्स सांगा किती आहे 4x + 4. 4 इनटू ब्रॅकेट x च्या जागी 21 + 4. 21 4 जा 84. 84 + 4 88 डिग्री. म्हणजे मेजर अँगल n तुम्हाला किती मिळाला सांगा 88 डिग्री मिळाला. आता मेजर अँगल R आहे ना R, हा काही जण असं करतील
हे 5x मायनस 13 घेऊन त्या 20 मध्ये रिप्लेस करते तरी चालेल, किंवा आता मला सांगा एकाचं तुम्हाला मेजर 88 मिळाले ना, मग या दोघांची टोटल 180 असते माहिती ना, मग त्यातनं 180 मायनस केला की तो मिळून जातो राहिलेला अँगल. तेव्हा कसंही केलं तरी चालेल, मेजर अँगल आर प्लस मेजर अँगल मेजर अँगल आर इक्वल्स, मेजर अँगल आर इक्वल्स वरती आपण इथं लिहिलेलं आहे सप्लिमेंटरी असतात ते. मग आता आरचं मेजर पाहिजे 180 मायनस 88 करा. 180 मायनस 88 म्हणजे पहिले यातले 80 जर गेले तर 100 राहतील, आणखी 8 गेल्यावर 92, म्हणजे मेजर अँगल आर इक्वल्स 92 डिग्री. आणि जर तुम्हाला असं नको असेल तर हे द्या 5x मायनस 30, तिथं x जसं हे केलं बघा मी तसं x ची व्हॅल्यू रिप्लेस करून घ्या ॲज यू विश. ओके. Now question number 4. Segment RS is the diameter of a circle with center O. Segment RS is diameter of circle with center O. Point T lies in the exterior of the circle. Prove that angle RTS is an acute angle. Angle RTS is an acute angle. मग आता आपल्याला अँगल RTS म्हणल्यावर हे आपल्याला जॉईन करून घ्यायला पाहिजे. हे RTS ही तुमची लाईन आतून बाहेरून कुठूनही येऊ दे बरं का, म्हणजे ते काय टँजेंटच पाहिजे किंवा इंटरसेक्ट झाले तरी चालते, कसे असेल तरी चालतं. अँगल RTS काय प्रूव्ह करायचं आपल्याला, ॲक्यूट अँगल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं. त्यातला मेन पॉईंट बघा, लाईन RT सर्कलला जिथे इंटरसेक्ट केली की तिथे आपण काहीतरी नाव लिहूया Q आणि सेगमेंट QS जॉईन करून घेऊया. आता RS डायमीटर असल्यामुळे हा अँगल काय असणार आहे सांगा, तर तो राईट अँगल असणार आहे. काय असणार आहे, राईट अँगल. ठीक आहे. आता पुन्हा एक 9वीत शिकलेला एक मी तुम्हाला थेरम सांगतो, जो आपण फार कमी वेळा वापरतो कारण तो इनइक्वालिटी मध्ये आलेला लेसन होता. तर कोणत्याही ट्रायंगलचा एक्सटिरियर अँगल आहे की नाही, कोणत्याही ट्रायंगलचा एक्सटिरियर अँगल हा याचं मेजर या दोघांची टोटल असते, बरोबर आहे. आता एक उदाहरण आहे, समजा हा अँगल 40 डिग्री आहे आणि हा समजा 60 डिग्री आहे, तर हा एक्सटिरियर अँगल किती असणार सांगा, या दोघांची टोटल म्हणजे किती असेल 100. मला काय म्हणायचंय, हा तर नो डाऊट ह्याला म्हणतात रिमोट इंटिरियर अँगल थेरम. द मेजर ऑफ एन एक्सटिरियर अँगल इज ऑलवेज सम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स. तसं एक तुम्ही एक्सटिरियर अँगल थेरम शिकलेला, एक्सटिरियर अँगल थेरम नावात खूप कन्फ्युज होत बरेच लोक. एक्सटिरियर अँगल थेरम, तो थेरम काय होता माहितीये की एक्सटिरियर अँगलचं मेजर हे प्रत्येक रिमोट इंटिरियर अँगल पेक्षा मोठा असतो. साधा विचार करा, हा अँगल म्हणजे या दोघांची जर टोटल असेल तर हा अँगल प्रत्येकापेक्षा मोठा असणार की नाही, लक्षात आलं का. हा अँगल प्रत्येकापेक्षा मोठा असतो, याचा वापर मला याच्यामध्ये करायचा आहे आपल्याला. लक्षात आलं की एक्सटिरियर अँगल हा नेहमी प्रत्येक रिमोट इंटिरियर अँगल पेक्षा काय असतो, मोठा असतो, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. बरं, मग ते 4th क्वेश्चन आहे हा. O is the center of circle with diameter RS. काय लिहिलं आपण, O is the center of circle with diameter RS. ठीक है. P is a point in the exterior of circle. आपण नंतर काय केलं होतं, सेगमेंट ड्रॉ अँगल RTS. आपण अँगल RTS ड्रॉ केला होता. ड्रॉ अँगल RTS and let segment RT intersects the circle at point Q, and मग draw
segment QS. Draw segment QS. Therefore, measure angle RQS equals 90 degree. आठवलं का कोरोलरीज मध्ये अँगल इन अ सेमी सर्कल इज राईट अँगल, त्याला म्हणतात अँगल इन अ सेमी सर्कल. हा अँगल RQS काय असणार आहे? 90 डिग्री असणार आहे. आता थोड्या वेळ मी हा सर्कलचा यातला हा पार्ट पुसतो यातला. हे बघा, या ट्रायंगलचा हा इथला एक्सटिरियर अँगल आहे आणि एक्सटिरियर अँगल हा प्रत्येक रिमोट इंटर अँगल पेक्षा मोठा असतो. हा अँगल ह्याच्यापेक्षा आणि ह्याच्यापेक्षा मोठा असतो नेहमी. बघा, अँगल RQS is an exterior angle of triangle PQS. Therefore, angle RQS किंवा measure angle RQS हा angle is greater than measure angle हा QTS. measure angle QTS ह्याला म्हणतात एक्सटिरियर अँगल थेरम. याला म्हणतात एक्सटिरियर अँगल थेरम. आणि जर तुम्ही असं दाखवलं की याचं मेजर या दोघांची टोटल असते, त्याला म्हणतात रिमोट इंटिरियर अँगल थेरम आणि ह्याला म्हणतात एक्सटिरियर अँगल थेरम. मग आता मला सांगा मेजर अँगल RQS किती आहे सांगा. वरती बघा किती आहे? 90 डिग्री इज ग्रेटर दॅन. आता या QTS फक्त मी नाव बदलणार आहे. बघा QTS अँगल आहे ना, तो इथे आहे बघा QTS. त्याला मी फक्त RTS करणार आहे बस, बाकी काही नाही. इज ग्रेटर दॅन मेजर अँगल RTS. हेच जर उलट लिहिलं 90 ग्रेटर दॅन RTS म्हणजे RTS लेस दॅन 90. therefore मेजर अँगल RTS इज लेस दॅन 90 डिग्री. आणि जो अँगल 90 डिग्री पेक्षा कमी असतो तो कसा असतो सांगा? एक्यूट अँगल असतो. लास्ट लाइन, therefore angle RTS is an acute angle. Angle RTS is an acute angle. Okay? Okay. आता तिथला फिफ्थ क्वेश्चन काय बघा. प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. कुठलाही रेक्टँगल सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. दोन स्टेपचा प्रॉब्लेम आहे. रेक्टँगल म्हणजे चारही अँगल्स काय सांगा? 90 डिग्री. अपोजिट अँगल्सची टोटल करून बघा 180 आहे. हेन्स इट इज सायक्लिक. बस एवढं लिहायचं. बघा, क्वाड्रिलॅटरल ABCD is a rectangle. ठीक है? Therefore measure angle A equals measure angle B equals measure angle C equals measure angle D equals 90 degree. Consider म्हणायचं. Consider कुठलेही दोन अपोजिट अँगल बघा. मेजर अँगल A प्लस मेजर अँगल C इक्वल्स 90 प्लस 90 इक्वल्स 180 डिग्री. इवन मेजर अँगल B प्लस मेजर अँगल D बघा, B आणि D ते देखील 90 प्लस 90 म्हणजेच 180 डिग्री. Thus opposite angles of rectangle are supplementary. Therefore काय विचारलं त्यांनी? any rectangle is a cyclic quadrilateral. बस. Okay, now question number 6 बघा. In the figure, altitudes YZ and XT, altitudes म्हणजे perpendicular, XT of triangle WXY intersect at P. हे altitudes जे आहेत त्या triangle WXY चे P मध्ये intersect करतात. Prove that quadrilateral WZPT is cyclic आणि points XZTY are concyclic. असे तुम्हाला दोन प्रश्न विचारले. आपण पहिला हा बघूया, क्वाड्रिलॅटरल WZPT.
आता मला सांगा इथं 90 म्हणजे इथं पण काय असेल सांगा, 90 इथं पण काय असेल. तो मुळात क्वाड्रिलॅटरल आहे कुठं बघा, WZPT हे बघा, WZPT इथं वर आहे बघा. मग त्यामध्ये अपोजिट अँगलची टोटल 180 आहे की नाही सांगा, बस मग तो सायक्लिक आहे. कसं लिहायचं बघा आता, इन ट्रायंगल x WXY altitudes xt and yz meet at P किंवा intersect at P in quadrilateral. हा पहिलं नाव बघा, WZPT मेजर अँगल हे बघा हा WZP प्लस मेजर अँगल WTP इक्वल्स 90 प्लस 90 इक्वल्स 180 डिग्री. कारण अल्टिट्यूड आहे म्हणजे 90 डिग्रीच असतो. अल्टिट्यूड हाईट असते ती परपेंडिक्युलर असते. सिन्स opposite angles of quadrilateral काय नाव आहे त्याचं, WZPT are supplementary, it is a cyclic quadrilateral. हे झालं पहिल्या क्वेश्चनचं आन्सर. आता पुढचं जो आहे की नाही, हे चारही पॉइंट्स XZTY त्यासाठी मी काय करतोय बघा, त्या फिगरचा काही भाग रब करतोय. इव्हन आता हे पीस नाव पण नको आहे मला. फक्त मला एक सांगा की सेगमेंट XY न या झेड पॉइंट पाशी कोणता अँगल सबटेंड केलाय, म्हणजे कोणता अँगल आहे. सेगमेंट XY ने झेड शी केलेला अँगल काय आहे, 90 डिग्री. आणि त्याच सेगमेंट XY ने टी शी केलेला अँगल काय सांगा, तोही 90 डिग्री आहे. ह्याचा अर्थ सेगमेंट XY ने सेम साइडला, एकाच साइडला दोन कॉन्ग्रुएंट अँगल सबटेंड केलेत की नाही सांगा. ह्याचा अर्थ हे चारही पॉइंट्स X, Y, T आणि Z हे एका सर्कलवर असले पाहिजेत. कारण त्यासाठी तुम्हाला मी थेरम सांगितलेला होता, तो तुम्हाला मी मुद्दामून परत दाखवतो. कुठे पेजवर आहे सांगतो तुम्हाला. बघा पेज नंबर 70 वरती एक स्टेटमेंट तिथे आहे बघा, अगदी वरती. इफ टू पॉइंट्स ऑन अ गिवन लाइन subtend equal angles to two distinct points which lie on the same side of the line, then 4 points are concyclic. तर त्यावेळी ते जर एखाद्या सेगमेंटनं दोन कॉन्ग्रुएंट अँगल सबटेंड केले असतील तर ते चारही पॉइंट्स काय असतात, कॉन्सायक्लिक असतात. फक्त त्याचा वापर कसा करायचा बघा, इथे कसं लिहितो बघा. हा पहिला क्वेश्चन तुमचा संपला बघा. सेगमेंट XY subtends two congruent angles at points Z and T lying on the same side of segment XY. Segment XY subtends two congruent angles. ठीक आहे, two congruent angles at points Z and T lying on the same side of segment XY. Therefore points ते चारही पॉइंट्स कोणते कोणते सांगा, XZTY. Therefore ते बघा XZTY ते चार पॉइंट्स XZTY are concyclic. These points are concyclic. Okay. Okay. Now question number 7. In the figure,
मेजर ऑफ आर्क NS 125 डिग्री, मेजर ऑफ आर्क EF 37 डिग्री, फाइंड मेजर एंगल NMS. NMS म्हणजे हा अँगल, NMS याचं तुम्हाला मेजर विचारलं. आता तुम्हाला आठवलं का बघा, मी पेज नंबर तुम्ही 72 पहिल्यांदा काढा, पेज नंबर 72. तिथं 9th आणि 10th प्रॉपर्टीज आहेत की नाही, त्याचे मी प्रूफ तुम्हाला लिहून दिलेत बघा. त्या दोन प्रॉपर्टीज, त्या दोन प्रॉपर्टीज, एकदा इंटरनल डिव्हिजन म्हणजे आतमध्ये इंटरसेक्ट केलेले कॉर्ड्स, ती टोटल कशी असते, हाफ द सम ऑफ इंटरसेप्टेड आर्क असते, आणि बाहेर इंटरसेक्ट केले असतील तर हाफ द डिफरन्स ऑफ इंटरसेप्टेड आर्क. ह्या ज्या दोन प्रॉपर्टीज आहेत, यांना हे शेवटचे दोन तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहेत. ठीक आहे, बरं हे कसं लिहायचं असतं बघा. लाइन्स कंटेनिंग कॉर्ड्स काय काय सांगा, EN आणि FS, कॉर्ड्स EN and FS intersect at point M in the exterior EXTERIOR of the circle. मग जे काय दिले ते लिहून घ्यायचं. मेजर ऑफ आर्क NS 125 डिग्री आणि मेजर ऑफ आर्क EF इक्वल्स 37 डिग्री. मग ह्या अँगलचं मेजर N, therefore मेजर अँगल NMS इक्वल्स half of difference of intercepted arcs, half of measure of arc NS. यासाठी ह्याच्या मागचे जे दोन व्हिडिओज आहेत की नाही ते सारखे बघा बरं का, ते फार महत्त्वाचे आहेत. जिथे इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम, सायक्लिक क्वाड्रॅटल एक्सप्लेन केलं ते सारखे बघा, म्हणजे असे 50 वेळा ते व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला ते वापरता येईल. लक्षात ठेवा, मायनस मेजर ऑफ आर्क EF मायनस मेजर ऑफ आर्क EF इक्वल्स हाफ ऑफ, चला NS किती आहे बघा 125, हे किती आहेत सांगा 37, म्हणजे हाफ ऑफ. आता हा डिफरन्स किती आहे बघा, 7 प्लस 125 आहे ना इकडे, 7 प्लस 8 15 4 88, हाफ ऑफ 88 म्हणजे फायनल आन्सर किती येईल तुमचं 44 डिग्री. हे झालं तुमचं मेजर अँगल NMS. त्या शेवटच्या दोन प्रॉपर्टीज पण बघून ठेवा, 9 आणि 10. ओके, त्यातला 8th क्वेश्चन किंवा लास्ट क्वेश्चन काय बघा. इन द फिगर 3.61 chords AC and DE intersect at point B. Angle ABE 108 आहे. आर्क AE चं मेजर 95 दिलेलं आहे आणि आर्क DC चं मेजर काय असं विचारलेलं आहे. त्याच तीच प्रॉपर्टी, फक्त आता इंटिरियर मध्ये असल्यामुळे हाफ द सम ऑफ मेजर्स ऑफ इंटरसेप्टेड आर्क, हाफ द सम. हे कसं लिहायचं बघा, लक्षात 8 नंबरचा क्वेश्चन आहे. chords AC and DE intersect each other at point B in the interior of circle. Measure angle ABE equals 108 degree. Measure of arc AE equals 95 degree. आर्क DC चं मेजर तुम्हाला विचारलंय बघा. याचं किंवा याचं मेजर हाफ द सम ऑफ मेजर्स ऑफ इंटरसेप्टेड आर्क असतं. सो मेजर अँगल ABE इक्वल्स हाफ ऑफ काय काय सांगा, मेजर ऑफ आर्क AE प्लस मेजर ऑफ आर्क DC इतकं असतं. चला, अँगल ABE किती आहे 108, हाफ ॲज इट इज. आर्क AE चं मेजर किती आहे 95 प्लस मेजर ऑफ आर्क DC ॲज इट इज. हे हाफ ट्रान्सफर करायचं म्हणजे ह्याला मल्टिप्लाय करायचं. 216
इज इक्वल टू 95 प्लस मेजर ऑफ आर्क TC. 95 LHS मध्ये आणा, मायनस 95 इक्वल्स मेजर ऑफ आर्क DC, आणि फायनल आन्सर मेजर ऑफ आर्क DC इक्वल्स, हा जो काही डिफरन्स आहे तो घ्यायचा 1 2 1 121 डिग्री. ओके, तर इथे आपला प्रॅक्टिस सेट 3.4 संपलेला आहे. आता ह्याच्या पुढे आणखी काही थिअरम्स, काही प्रॉपर्टीज, आणि मग तुमचा एक्सरसाइज 3.5 आपल्याला पाहायचा आहे. हा लेसन खूप महत्वाचा आहे, ह्याचा सारखा अभ्यास करा. जेवढ्या वेळा शक्य आहे तेवढे सारखे सारखे व्हिडिओ बघा. नशिबानं तुम्हाला ते व्हिडिओ सारखे बघायला मिळतात, पुन्हा पुन्हा बघायला मिळतात. त्यामुळे ते बघा आणि या चॅप्टरवरती कमांड मिळवा. ओके.